नमस्कार, मी स्नेहा. आपण पाहताय साम टीव्ही. साम संजीवनी या आरोग्य विशेष कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आज आपण जाणून घेणार आहोत व्हिटिलिगो सोरायसिसवर प्रभावी आयुर्वेद याविषयी, आणि यावरच मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या स्टुडिओत आलेले आहेत छत्रपती संभाजीनगरच्या प्रसिद्ध त्वचा विकार आणि सौंदर्य तज्ञ डॉक्टर नेहा डोणगावकर. मॅडमचं स्वागत करूया. डॉक्टर नेहा, तुमचं स्वागत. नमस्कार. नमस्कार प्रेक्षकांनो. डॉक्टरांशी चर्चा करणार आहोत. आयुर्वेद हा सोरायसिस सारख्या आणि विटिलिगो सारख्या त्वचा विकारांवर कसा प्रभावी आहे हे आपल्याला डॉक्टर नेहा सांगणार आहेत. मात्र त्याआधी त्यांची थोडक्यात ओळख करून देते. डॉक्टर नेहा या गेल्या 30 वर्ष राज्यभरात आयुर्वेद डॉक्टर म्हणून कार्यरत आहेत. राज्यभरात त्या सेवा देतात. स्किन हिल सोल्युशनच्या त्या संचालिका आहेत. तसंच आयुर्वेदाद्वारे व्हिटिलिगो आणि सोरायसिसचे 30,000हून अधिक रुग्ण डॉक्टर नेहा यांनी बरे केलेले आहेत. एक्झिमा, आर्टिकेरिया, फोटो ॲलर्जी सारख्या त्वचा विकारांवर प्रभावी उपचार डॉक्टर नेहा यांच्या क्लिनिकमध्ये उपलब्ध आहेत. तसंच वृत्तपत्र आणि विविध नियतकालिकांमध्ये त्यांनी आरोग्यविषयक लिखाण त्या करतात. त्यांचे हे लेख खूप प्रसिद्ध आहेत. तसंच आकाशवाणीवर सुद्धा त्यांनी अनेक या सगळ्या संदर्भातले या विषयाचे कार्यक्रम केलेले आहेत. विदेशातील अनेक त्वचा रुग्ण जे आहेत ते सुद्धा डॉक्टर नेहा यांच्याकडनं उपचार करून घेण्यासाठी येतात. त्यांना सुद्धा डॉक्टर नेहा आरोग्य सेवा पुरवतात. 2 आयुर्वेदिक शास्त्रोक्त आणि प्रोप्रायटी ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्यांच्या डॉक्टर नेहा या संचालिका आहेत, आणि त्यासाठी त्यांना विमा महिला संघटनेतर्फे बेस्ट वुमेन एंटरप्रेन्युअर हा अवॉर्डसुद्धा मिळालेला आहे. विविध संस्थांमार्फत डॉक्टर नेहा यांना सन्माननीय पुरस्कारसुद्धा मिळालेले आहेत. त्वचा रोगातून रुग्णांना मुक्त होता यावं, त्यांना मुक्ती मिळावी यासाठी संशोधन करून डॉक्टर नेहा यांनी आयुर्वेदिक औषधं आणि अर्क तयार केलेले आहेत, आणि ते त्या रुग्णांसाठी अतिशय उपयुक्त असं ठरतात. तसंच त्यांनी तयार केलेली औषधं ही सगळ्या प्रकारच्या व्हिटिलिगो आणि सोरायसिसवर प्रभावी ठरतात. चला तर मग आता आपण जाणून घेऊयात. सगळ्यात आधी आपण व्हिटिलिगो म्हणजे काय, हा कुठल्या प्रकारचा त्वचा विकार आहे याविषयी आपण जाणून घेणार आहोत. डॉक्टर नेहा, पुन्हा एकदा आपलं स्वागत. डॉक्टर नेहा, सगळ्यात आधी व्हिटिलिगो म्हणजे काय आणि तो दिसतो कशा प्रकारचा? व्हिटिलिगो ज्याला प्रचलित भाषेमध्ये पांढरे डाग म्हणतात, आणि आयुर्वेदामध्ये त्याला श्वेत्रकुष्ठ असं म्हटलं जातं. आणि हा आयुर्वेदात चरकाचार्यांनी जे ग्रंथ लिहिलेला आहे त्याच्यामध्ये हा एक कष्टसाध्य व्याधी असं सांगितलं गेलेलं आहे. आणि त्वचारोगामध्ये सगळ्यात जास्त किचकट त्वचारोग हा पांढऱ्या डागाचा आहे असं पण जनरली समजलं जातं. कारण पांढरे डाग हे त्वचेवर दिसायला लागले की पहिल्यांदा जो रुग्ण ज्याला पांढरे डाग आलेले असतात तो अगदी घाबरून जातो. त्याला असं वाटतं की आता हे डाग जर माझ्या अंगावर पसरले तर मी किती विद्रूप दिसणार, आणि त्याच्यानंतर मग समाजात सगळे मला विचारणार. म्हणजे पहिले तर हे समजून घ्यायला हवं की त्वचारोग हा म्हणजे त्वचेवर दिसणारा आजार असल्यामुळे त्वचारोगाबद्दल खूप सेन्सिटिव्ह असतात सगळेजण, की माझ्या त्वचेवर काही दिसायला नको, जेणेकरून लोकांकडून विचारणा होती की अरे तुला हे काय झालं, अगं तुझ्या हाताला काय झालं. तर ह्या गोष्टीमुळे सगळेच खूप कॉन्शियस असतात ह्या त्वचा विकाराबद्दल. आणि पांढऱ्या डागाबद्दल म्हणायचं झालं तर आपल्या समाजामध्ये बरेचसे गैरसमज पसरलेले असतात की हा बराच होत नाही किंवा हा व्हायला नको. मग त्या लोकांना टाळणे, त्यांच्याकडे अवहेलनेने बघणे, किंवा त्यांना अगदी खूप हेट्रेटचाही सामना करावा लागतो. आता माझ्या मुंबईच्या क्लिनिकमध्ये जी काल एक रुग्ण आली होती, तर तिला जे पांढरे डाग झालेले आहेत, तर तसा विचार केला तर हा काही संसर्गजन्य आजार नाही. तो कुणाला स्पर्श केल्याने त्याला तो आजार होत नाही. तरीसुद्धा तिला कुठेही काम मिळत नाही आहे. ती साधारण आहे, पण तिला काम शोधताना हेच विचारलं जातं की तुला हे असल्यामुळे आम्ही तुला काम देऊ शकत नाही. तर हे एक समाजाकडून जे गैरसमजामुळे वागणूक दिली जाते पांढऱ्या डागाच्या रुग्णांना, तर ती अतिशय त्यांच्यासाठी वाईट आहे. म्हणजे हा रुग्ण जो आहे तो असा एकलकोंडा आणि समाजापासून दूर जायला लागतो. तर मला तर सगळ्यांना हेच आव्हान करावं वाटतं प्रारंभीच, की पांढरे डाग हे संसर्गजन्य नाही. तुम्ही त्यांच्या शेजारी बसलात किंवा त्यांच्या हाताने कुठलं अन्न खाल्लं म्हणून तो तुम्हाला होत नाही. त्याच्यामुळे हा जर गैरसमज तुम्ही टाळून त्यांना आपल्या समाजात चांगली वागणूक दिली तर त्या रुग्णांचा मला असं वाटतं मानसिकदृष्ट्याही विकास होईल आणि ते त्यांचं आयुष्य आनंदाने जगू शकेल. नक्कीच डॉक्टर नेहा, अतिशय महत्त्वाचं आवाहन केलं तुम्ही. पण हे पांढरे डाग किंवा व्हिटिलिगो हा जो आजार आहे, हा त्वचा रोग आहे किंवा त्याचे काही काही प्रकारसुद्धा असतील, तर मुळात हे पांढरे डाग येण्याची कारणं काय आपल्याला सांगता येतील?
फार चांगला प्रश्न विचारला स्नेहा. पांढरे डाग येण्याची कारणं तशी बरीचशी आहे, कारण त्याला मल्टीफॅक्टोरियल डिसीज म्हणतात. कुठलाही एक फॅक्टर त्याला जबाबदार नसतो. तर त्याच्यामध्ये अनुवंशिकता, आपला विरुद्ध आहार, किंवा तुम्हाला कुठल्या प्रकारचे ॲनिमिया आहेत, तुम्हाला कुठल्या प्रकारचे अदर ॲटोइम्युन डिसीजेस आहे. त्वचारोग जो आहे पांढरे डाग हा याला ॲटोइम्युन डिसीज म्हणतात. मग आता ॲटोइम्युन डिसीज का म्हणतात? कारण तुमच्या शरीरामध्ये जे चेंजेस होतात काही कारणाने, तर त्याच्यामुळे शरीरातील जे मेलॅनिन नावाचे मेलॅनोसाइट्सचे नावाच्या ज्या ग्रंथी असतात, त्या मेलॅनिन नावाचा स्राव आपल्या त्वचेवर सोडत असतात, जेणेकरून आपल्या त्वचेचा जो मूळ रंग आहे तो कायम राहतो. तर काहीतरी शरीरामध्ये बदल झाल्यामुळे आपल्या शरीरातल्या सेल्स त्या मेलॅनोसाइट नावाच्या ग्लँड्सला त्याचा स्त्राव कमी करण्यासाठी भाग पाडतात, किंवा काही ग्लँड्स ह्या मृत पावतात आणि मग त्या ठिकाणी ते पांढरे डाग यायला सुरुवात होते. अशा प्रकारचा याचं आपण त्याला पॅथोफिजिओलॉजी म्हणूया, की अशा प्रकारे ह्या रोगाचा उद्भव होतो. आणि हा जो उद्भव होतो तो का होतो? मग त्याची कारणं आहे की कदाचित तुमच्या घरात कुणाला पांढरे डाग असतील, ते एक कारण असू शकतं. आणि तुम्ही कायम हॉटेलचं खाताय, विरुद्ध आहारविहार घेताय, जसं की मिल्कशेक कधीही घेऊ नये, म्हणजे दूध आणि फ्रूट्स खाऊ नये असं आयुर्वेदामध्ये सांगितलं गेलं आहे. आणि असं नाही की हा एक प्रकारचा गैरसमज आहे. आता प्रॅक्टिसमध्ये इतकी वर्ष झालीत मला, तर मी बघते की जे लोक असं विरुद्ध आहारविहार करतात त्यांना कदाचित पांढरे डाग नाही होणार, पण त्यांना दुसरा कुठला तरी त्वचारोग होतो किंवा बाकीचे कुठले तरी आजार होतात. त्याच्यामुळे तुमचा आहार हे तुमचं औषध आहे असं म्हणायला हरकत नाही. तुम्ही जितकं व्यवस्थित डाएट कराल, व्यवस्थित आहार घ्याल, तर त्या पद्धतीने तुम्ही तुमचं जे बॅलन्स आहे, निरोगी आयुष्य जगणं, ते तुम्ही जास्त चांगल्या पद्धतीने जगू शकतात. तर पांढऱ्या डागासाठी हे एक कारण आहे. दुसरं म्हणजे ताणतणाव. आता जागतिक स्तरावर ज्या काही रिसर्च बेसिसवर खूप सारे डर्मॅटॉलॉजिस्ट म्हणा किंवा मॉडर्न पद्धतीने जे त्यांचे वेगवेगळे सेमिनार्स होतात, त्यांनीसुद्धा हे ॲक्सेप्ट केलेलं आहे की मनाचा आणि त्वचेचा खूप जवळचा संबंध आहे. त्याचं सिंपल उदाहरण द्यायचं झालं तर तुम्ही बघा, तुम्हाला राग आला की तुमची त्वचा लाल होते, तुम्हाला रडू आलं की तेव्हासुद्धा तुमची त्वचा लाल होते, तुम्हाला जर भीती वाटली तर तुमची त्वचा पांढरी पडते. म्हणजे आहे की नाही तुमच्या मूडचा आणि त्वचेचा संबंध. तर हा जो संबंध आहे त्याच्यामुळे याला सायकोसोमॅटिक डिसीज म्हटलं जातं. तर सोरियासिस आणि व्हिटिलिगो हे दोन्हीही सायकोसोमॅटिक डिसीज आहे. मग सायकोसोमॅटिक म्हणजे काय? तर सायकोसोमॅटिक म्हणजे जेव्हा तुम्हाला खूप फ्रस्ट्रेशन येतं किंवा तुमच्या आयुष्यात काहीतरी ताण येतो, तेव्हासुद्धा ह्या आजाराचा उद्भव होतो. तर ते सुद्धा एक कारण आहे. आणि त्याच्यात अजून शेवटी महत्त्वाचं अजून एक कारण आहे की तुम्हाला जे ॲटोइम्युन डिसीजेस आहेत दुसरे कुठले, जसं की कुणाला डायबिटीस असतो, कुणाला थायरॉईड असतो, कुणाला बाकीचे दुसरे कुठले एंडोक्राइन ग्लँड्सचे आजार असतात. तर हे जे आजार असतात, ग्रेव्स डिसीज असतो, कोणाला ॲनिमिया असतो, पर्निशियस ॲनिमिया म्हणतात त्याला. तर हे जर दुसरे आजार असतील ना, तर त्याच्या अनुषंगाने सुद्धा पांढरे डाग होऊ शकतात. आयुर्वेदिक उपचार पद्धती याच्यावर कशी प्रभावी ठरू शकते? आता याची जर तुलना करायची झाली तर आपण जनरली जे मॉडर्न सायन्स आहे, तर त्याच्याकडे जेव्हा रुग्ण वळतो तर त्या सायन्समध्ये एक मेडिसिनला लिमिटेशन आहे. मेडिसिन नाही असं नाही, पण त्याच्यामध्ये जे आपण म्हणतो स्टेरॉइड्सचा जर वापर केला गेला तर तो काही प्रमाणात कंट्रोल होतो, पण त्याच्यानंतर जो पुनरुद्भाव होतो तो तिथे फार लवकर होतो. आणि आयुर्वेद याच्यासाठी श्रेष्ठ का आहे? कारण आयुर्वेदाचं मूळच असं आहे की कुठल्याही रोगाचा मुळापासून नायनाट करणे. हां, तर तो जर मुळापासून आपल्याला नाश करायचा आहे, तर मग त्याची मुळं काय आहेत त्या रोगाची, मग ह्या पेशंटला व्हिटिलिगो होण्याची कारणं काय आहेत. प्रत्येक पेशंटला एकच कारण असू शकत नाही. जसं काहींच्यामध्ये अनुवंशिकतेचं कारण दिसेल, काही लोकांमध्ये अनुवंशिक नाही, मग काय कारण आहे? मग त्यांच्या आहारामध्ये काही आहे, त्यांना दुसरे कुठले आजार आहे का? तर ही जी रोगाची संप्राप्ती आहे ती आयुर्वेदामध्ये इतक्या चांगल्या पद्धतीने पहिले रुग्णाचा इतिहास घेऊन शोधल्या जाते आणि मग त्याच्यावर आम्ही जे उपचार करतो, तर मग त्याचं जेव्हा मूळ नष्ट करतो तर हळूहळू तो आजार आपल्या कंट्रोलमध्ये येऊन क्युअर होतो. आयुर्वेदाचा अवलंब करून केलेली उपचार पद्धती आणि त्याच्यानंतर येणारे रिझल्ट, त्याबद्दल काय सांगाल? आयुर्वेद उपचार पद्धती जी आहे तर ती आता मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे की आम्ही त्याचं मूळ शोधतो. आणि असं नाही की आयुर्वेदातल्या प्राचीन शास्त्राप्रमाणेच सगळं होतं.
आता प्राचीन शास्त्राचा काळ आणि आत्ताचा काळ हा खूप बदललेला आहे. तर त्या काळानुसार आम्ही दुसरे काही इन्व्हेस्टिगेशनसुद्धा करतो, की जसं आता त्या रुग्णाला ॲनिमिया आहे का ह्याच्यासाठी आम्हाला ब्लड टेस्ट करायला लागणार. मग त्या टेस्टमध्ये लक्षात आलं की त्याला काही न्यूट्रिशनल डेफिशियन्सी आहे, त्याला काही मुळातच ॲनिमिया आहे, ज्याला पर्निशियस ॲनिमिया म्हणतात. तर त्याला काही B12ची डेफिशियन्सी आहे. तर ते पण आम्ही शोधतो आणि मग त्याच्यावर जे रिझल्ट्स येतात तर ते रिझल्ट्स इतके अमेझिंग असतात की तुम्ही म्हणणारच नाही की आयुर्वेदाने इतका फास्ट रिझल्ट आला. नक्कीच. आणि डॉक्टर नेहा यांनी आतापर्यंत विटिलिगो, सोरायसिस आणि असेच त्वचा विकार असलेल्या अनेक रुग्णांना बरं केलेलं आहे. आश्चर्यकारक आपण म्हणूया असं रिझल्ट त्यांना मिळालेले आहेत. त्यापैकीच काही रुग्णांच्या प्रतिक्रिया आपण पाहूया. और मैं यहाँ पे डोनगांवकर मैडम के पास आया हूँ और पहले मैं यहाँ पे आ चुका हूँ. जब मैं आया था तब मैं 12th क्लास में था. 2012 की ये 12 का टाइम था. तब मुझे वाइट पैचेस आए थे. तो यहाँ पे औरंगाबाद में मैंने बहुत सारे डॉक्टर्स के पास ट्रीटमेंट लिया. फिर मैंने ट्रीटमेंट लेने के बाद में ट्रीटमेंट जब तक चालू रहती थी तब तक मुझे फ़र्क गिरता था. उसके बाद जब ट्रीटमेंट बंद होती थी उसके बाद में मेरे वाइट पैचेस फिर से आने लगते थे. और फिर मुझे डोनगांवकर मैडम के बारे में पता चला. और फिर मुझे पहले आयुर्वेदा पे भरोसा नहीं था, लेकिन बाद में मैंने भरोसा रख के मैं डोनगांवकर मैडम के पास में आया. फिर मैंने 1 महीने का ट्रीटमेंट लिया. तो उसके बाद मुझे थोड़ा सा फ़र्क लगा और फिर मैंने वो ट्रीटमेंट कंटिन्यू करके मैंने टोटल ट्रीटमेंट 3.5 महीने का लिया था. फिर 3.5 महीने में मेरा पूरे वाइट पैचेस क्योर होके मेरा जो ट्रीटमेंट था वो कंप्लीट हो गया. फिर उसके बाद में मुझे वाइट पैचेस नहीं आए. ये बात थी 2012-13 की. और मेरा एक्सपीरियंस डोनगांवकर मैडम के पास में ये रहा कि आयुर्वेदा मतलब एक बार आप ट्रीटमेंट लो तो उसके बाद में उससे आपको फिर से वो बीमारी नहीं होगी. मेरा ये एक्सपीरियंस है वाइट पैचेस से. तो थैंक यू, ये मुझे कहना था. डॉक्टर नेहा यांच्याशी संपर्क साधायचा असेल तर स्क्रीनवर जे नंबर दिसत आहेत तसंच डॉक्टर नेहा यांचे सगळे सोशल मीडिया हँडल्स दिलेले आहेत ते तुम्ही नोट डाऊन करून घ्या आणि डॉक्टर नेहा यांना संपर्क करा. यानंतर एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेकनंतर आपलं स्वागत. सोरायसिस आणि विटिलिगोवर आयुर्वेद कशा प्रकारे प्रभावी आहे हे आपल्याला डॉक्टर नेहा सांगतात. डॉक्टर नेहा, हे पांढरे डाग जे आहेत किंवा हे विटिलिगोज आपण जे म्हणतोय त्याचे प्रकार आपल्याला थोडक्यात सांगाल का? पांढऱ्या डागाचे मुख्यतः 2 प्रकार आहेत, सेगमेंटल विटिलिगो आणि नॉन सेगमेंटल. तर त्याच्यामध्येच नॉन सेगमेंटलमध्ये जनरलाइज विटिलिगो, ॲक्रोफेशियल विटिलिगो, म्युकोझल विटिलिगो आणि युनिव्हर्सल विटिलिगो असे प्रकार होतात. त्या प्रकारानुसार मग पेशंटला जो आपण दुरुस्त करण्याचा कालावधी आहे तो ठरवतो. आता जनरलाइज विटिलिगो असेल तर जवळपास जर शरीराच्या 80% असेल तर त्याला साधारणतः 2 वर्ष तरी आरामात लागतात क्युअर व्हायला. आणि ॲक्रोफेशियल म्हणजे हाताला, पायाला आणि चेहऱ्यावर असेल तर मग तो रुग्ण अगदी 1 महिन्यातसुद्धा दुरुस्त होतो. म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल की आयुर्वेदाने खरंच 1 वर्षामध्ये दुरुस्त होतो का? तर तो खरंच 1 वर्षामध्ये दुरुस्त होतो आणि इतके सुंदर रिझल्ट्स येतात. सोरायसिसला आपल्याला नेमकं कसं सांगता येईल? सोरायसिस म्हणजे काय? ॲलोपॅथीमध्ये त्याला, मॉडर्न सायन्समध्ये त्याला सोरियासिस जे म्हणतात. तर त्याचं कारण असं आहे की अचानक आपल्या शरीरातील त्वचेमध्ये बदल होतो आणि जी त्वचा रेग्युलरली 30 दिवसांनी मृत होऊन नवीन त्वचा आपल्या शरीराला बहाल केल्या जाते, तर त्याच्यामध्ये बिघाड होऊन त्या त्वचेचं मल्टिप्लिकेशन खूप फास्ट व्हायला लागतं. म्हणजे अगदी 2 दिवसाला 3 दिवसाला ती त्वचा मृत होणार आणि तिथे नवीन त्वचा येणार. हे जे मल्टिप्लिकेशन ऑफ स्किन आहे हा आजार म्हणजे सोरियासिस आहे. आणि सोरियासिस हा सुद्धा एक ॲटोइम्युन डिसीज आहे. तर याच्यामध्ये आपल्या त्वचेमध्ये जे काही ॲटोइम्युनिटी तयार होते तर त्याच्यामुळे त्या त्वचेचं जे रेग्युलर अस्तित्व आहे ते ब्रेक होऊन त्याला फास्ट म्हणजे डेड करण्याकडे त्या सेल्सचा कल असतो. मग ते फास्ट डेड व्हायला लागली की मग तिथे जमा होते आणि शरीरावर असे आपण 1 रुपये किंवा 10 रुपये जे असतात आत्ताचे त्या कॉईन एवढे चट्टे दिसतात पूर्ण अंगावर आणि ते लालसर रंगाचे असतात. कारण त्या ठिकाणी आपोआपच एक सूज किंवा इन्फ्लमेशन म्हणू ती तिथे तयार झालेली असते. त्याच्यामुळे ते लाल आणि जाड थिक रंगाचे जे चट्टे येतात तर ते चट्टे पूर्ण शरीरावर उठतात. काहींना सांध्यांवर पण येतात. तर ते सोरियासिसचे असे 7 प्रकार आहेत.
तर मग त्या 7 प्रकारामध्ये जे लाल चट्टे असतात त्याला प्लग सोरियासिस म्हणतात, आणि जे पूर्ण अंगावर जेव्हा पाऊस पडतो त्याचे जे ड्रॉप्स पडतात कुठे काचेवर, तर ते जे ड्रॉप्स असतात ना, त्या ड्रॉपसारखे जे पूर्ण अंगावर येतात त्याला गुट्टाटे सोरियासिस म्हणतात. नक्कीच. डॉक्टर, याची कारणं आपल्याला काय सांगता येईल? आता हा सायकोसोमॅटिक आजार आहे असं तुम्ही म्हणालात, पण याची कारणं थोडक्यात कशी सांगता येतील? सोरियासिस हा आजार आहे तो दुसऱ्या कुठल्या तरी ॲटोइम्युन डिसीजच्या सोबत दिसून येतो, किंवा मग अतिशय तणाव असेल तर त्या लोकांनाही सोरियासिस होतो. आणि सोरियासिस हा आजार बऱ्याचदा अनुवंशिक दिसतो. म्हणजे अनुवंशिकता म्हणजे कशी, की त्यांच्या फॅमिलीमध्ये सोरियासिस असेल असं नाही, कुठला तरी क्रॉनिक स्किन डिसीज आहे घरामध्ये कुणाला, तर त्या लोकांमध्ये पुढे दिसून येतं. म्हणजे मी आता इतक्या वर्षाची प्रॅक्टिस झाली आहे, तर वडिलांना सोरियासिस होता, मग त्यांच्या मुलीला सोरियासिस झाला, किंवा काही रुग्ण तर मी असे बघितले आहे की त्या तरुण मुलींना सोरियासिस आणि व्हिटिलिगो हे दोन्हीही सोबतच दिसून आले. म्हणजे एक ॲटोइम्युन डिसीज हा दुसऱ्या ॲटोइम्युन डिसीजला अट्रॅक्ट करतो असं म्हणायला हरकत नाही. तर अशा पद्धतीने सोरियासिस दिसून येतो. अच्छा, आयुर्वेद सोरायसिसवर कशा प्रकारे प्रभावी आहे? हा खूपच चांगला प्रश्न आहे. आता हा इतका किचकट आजार आहे, तर मग आयुर्वेदाची औषधं याच्यावर कशी वर्क करणार? तर आयुर्वेदामध्ये जे सांगितलेलं आहे की अपक्व आहार रस शरीरामध्ये तयार होतो, ज्याला आम्ही आम म्हणतो. तर तो आम जेव्हा शरीरामध्ये तयार होतो तेव्हा त्या शरीरामधल्या सेल्समध्ये स्ट्रेस तयार होतो आणि मग इन्फ्लमेशन यायला लागतं. सोरियासिसच्या पेशंटमध्ये सूज असते, तर मग ते जे इन्फ्लमेशन यायला लागतं आणि सोरियासिस होतो, तर आम्ही पहिले ते आमदोष आहे तो संचित आमदोष कमी करण्यासाठी त्याच्यावर औषधं असतात. आणि यकृताचं जर तुमचं कार्य व्यवस्थित नसेल तर मग त्याच्यामुळे सुद्धा सोरियासिस हा आजार वाढतो. तर मग त्या अनुषंगाने काही मेडिसिन, मी जसं म्हटलं तुम्हाला की रोगाचं मूळ पकडणे आणि त्याच्यावर उपचार करणे ही आयुर्वेदाची शैली आहे. तर मग त्या पद्धतीने आम्ही त्याच्यावर औषध देतो, आणि काही औषधीयुक्त घृतसुद्धा आम्ही त्याच्यामध्ये रुग्णाला प्यायला देतो. तर ह्या पद्धतीने जेव्हा औषधोपचार होतो तेव्हा सोरियासिसचे जे ते प्लग्स असतात ना, ते हळूहळू कमी व्हायला लागतात आणि मग तिथे नॉर्मल त्वचा यायला सुरुवात होते. नक्कीच काहींच्या प्रतिक्रिया आपण पाहूयात. माझं नाव सीमा प्रमोद गायकवाड. मी हायकोर्टामध्ये ॲडव्होकेट म्हणून प्रॅक्टिस करते. माझ्या सासूबाईंना त्यांच्या वयाच्या लहानपणापासूनच संपूर्ण अंगावरती पांढरे डाग होते. भरपूर ट्रीटमेंट घेतली पण कधीही फरक पडला नाही. म्हणून आम्ही एक दिवस दिव्य मराठी पेपरला लेख वाचला नेहा मॅडम यांचा, आणि आम्ही आमच्या सासूबाईंना इथे घेऊन आलो. आणि मग 4 वर्षापासून आता ट्रीटमेंट सुरू आहे. तर संपूर्ण अंगावरचे डाग त्यांचे गेलेले आहेत. फक्त एकच डाग, हातावरती तर अगदी एकच डाग राहिला आहे आणि पायावर थोडंसं राहिलं आहे. आणि आम्हाला खात्री आहे की वर्षभरात तेही जाईल. आत्यांनी खूप साथ दिली, मॅडमनीही खूप अप्रिशिएट केलं आत्याला त्याबद्दल. तर आता आत्याच सांगतील की त्यांना काय वाटते. मला असं वाटतं की आता हे डाग संपूर्ण जातील, आणि माझी पूर्ण खात्री आहे की मॅडम हे डाग घालवतील. आणि आम्ही खूप आभारी आहोत मॅडमचे की त्यांनी प्रत्येक वेळेला आम्हाला खूप अप्रिशिएट केले की खूप चांगली ट्रीटमेंट घेत आहे आणि खूप चांगले पथ्येही पाळतायत. त्यामुळे आम्ही खूप जणांना सांगू की तुम्ही याच्यावरती कुठल्याही प्रकारे विचार न करता सरळ मॅडमकडे या, आणि मॅडम चांगलं कन्सर्नही देतात पेशंट्सला आणि समजूनही सांगतात. त्यामुळे मी मॅडमची खूप आभारी आहे. थँक्यू. डॉक्टर, काय सांगाल याविषयी? आयुर्वेदाच्या माध्यमातून जर उपचार पद्धती घेतली तर सोरायसिस पूर्णपणे बरा होऊ शकतो? जर आयुर्वेदाच्या उपचार पद्धतीसोबत जर रुग्णांनी पथ्य जे सांगितले आहेत ते पूर्ण पाळले, आणि त्याच्या दैनंदिनी आहे लाईफस्टाईल म्हणूया आपण त्याला, ती जर आम्ही सांगतो त्या पद्धतीने त्यांनी चेंज केली की रेग्युलर एक्सरसाइज करणे, आणि स्ट्रेससाठी स्ट्रेस मॅनेजमेंटसाठी प्राणायाम करणे, आणि सोबत आहार सांगितल्या पद्धतीने घेतला तर सोरियासिस पूर्ण बरा होऊ शकतो. नक्कीच. आणि मुळात हे उपचार घेताना सोरायसिसवर किंवा कुठल्याही त्वचा रोगावर आयुर्वेदिक उपचार घेताना पथ्यपाणी तुम्ही म्हणालात फार महत्त्वाचं असतं, पण आणखी सोरायसिसच्या रुग्णांनी कुठली वेगळी काळजी घ्यायला हवी? सोरियासिसच्या रुग्णांनी सगळ्यात महत्त्वाची काळजी घ्यायची आहे तो एन्व्हायरमेंटल स्ट्रेस टाळणे. म्हणजे अतिशय थंडीच्या ठिकाणी जर ते जाणार असतील, आता बरेचदा लोक आउटिंगला जातात, तर सोरियासिसच्या पेशंटला विशेष काळजी घ्यावी लागते, कारण त्यांची त्वचा ही आधीच कोरडी झालेली असते. तर अशा ठिकाणी गेल्यानंतर ती अजून ड्राय होऊन तो अजून वाढण्याची शक्यता असते. मग अशा ठिकाणी त्वचेला मॉइश्चराईज करणे,
त्वचेला गरम कपडे घालून पूर्ण पॅक करणे, ही काळजी घ्यावी लागते. कारण सोरियासिस हा जेव्हा तुम्ही एन्व्हायरमेंट चेंज करता तेव्हा त्याच्यामध्ये लगेच चेंजेस होण्याची शक्यता असते आणि बरा झाल्यालाही कदाचित पुनरुद्भव होण्याची शक्यता असते. तर ही काळजी या रुग्णांनी घेतलीच पाहिजे असं म्हणेल. आणखी एक डॉक्टर, त्वचा विकारांवर तुमचा खूप अभ्यास आहे. अनेक संसर्गजन्य त्वचा विकारांवर सुद्धा तुम्ही उपचार करता. पण आणखी एक मला इथे जाणून घ्यायचं आहे की अशा रुग्णांना मिळणारी जी वागणूक आहे ती फार विचित्र असते, जसं तुम्ही सुरुवातीला पण म्हणाला होतात. तर याविषयी तुम्ही काय आवाहन कराल आणखी? हा खूप समाजाच्या दृष्टीने महत्त्वाचा प्रश्न विचारला तू, त्याबद्दल धन्यवाद. तर मी असं आवाहन करेल की ज्या कुणाला त्वचारोग झालेले असतात तर त्या त्वचारोगामुळे तो आधीच तो रुग्ण म्हणजे व्यथित झालेला असतो असं म्हणायला हरकत नाही. कारण रोज त्याला त्या त्वचारोगासोबत राहायला लागतं आणि त्याचं आयुष्य जगायला लागतं. तर अशा वेळेस त्यावर बोट ठेवून जर आपण नाही बोललो तर मला असं वाटतं तो रुग्ण जास्त आनंदाने जगेल. कारण आपण विचारलं की त्याला सतत जाणीव होत राहते की मला हा त्वचारोग आहे आणि त्याच्यामध्ये एक प्रकारचा न्यूनगंड तयार होतो. म्हणून मी सगळ्यांना आवाहन करेल की तुम्हाला कुठेही असे रुग्ण दिसले तर त्यांच्याशी तुम्ही प्रेमाने वागा, म्हणजे त्याला जास्त छान जगता येईल. डॉक्टर नेहा, आणखी एक शेवटचं आवाहन किंवा शेवटचा सल्ला तुम्ही त्वचा विकार आणि सौंदर्य तज्ज्ञ म्हणून त्वचा रुग्णांना काय द्याल? त्वचा रुग्णांना मी सगळ्यात चांगला सल्ला हा देईल की तुम्ही जेव्हा तुम्हाला त्वचारोग आहे तर पहिले त्याला ॲक्सेप्ट करा की हां ठीक आहे, मला पांढरे डाग आहेत किंवा मला सोरियासिस आहे किंवा असे अजून बरेचसे प्रकार आहेत त्वचेचे की त्याच्यामध्ये एक इच्थायोसिस वल्गॅरिस नावाचा त्वचारोग असतो. तर त्याच्यामध्ये खवले मांजर जसं असतं तशी त्वचा त्या रुग्णाची होते. तर मग त्या रुग्णाला रेग्युलर आयुष्यामध्ये जगताना बरेच कठीण प्रसंग येतात कारण ती कडक झालेली असते त्वचा. तर जेव्हा हे असं आपल्याला झालेलं आहे तर पहिले त्याला ॲक्सेप्ट करा आणि त्याला मी सुसह्य पद्धतीने कसं जगता येईल, मग आहारामध्ये काय करायला पाहिजे, रेग्युलर मला माझी त्वचा कडक आणि कोरडी होऊ नये त्याच्यासाठी मला त्याला मॉइश्चराईज करणं आवश्यक आहे. त्याला खोबऱ्याचं तेल जरी तुम्ही लावलं तरी ती व्यवस्थित राहते. तर ह्या सगळ्या पद्धतीची काळजी आणि आहारामध्ये खूप उद्रेक होईल असं काही खाऊ नये. जेवढेही त्वचारोग दुरुस्त केले आहेत तर त्याच्यामध्ये एक हॅले डिसीज असतो. तर ते माझ्याकडे तीनही बहिणींना तो आजार झालेला. तर त्या तीनही बहिणींना तो आजार जो आपण म्हणतो की अनुवंशिक आहे तर तो त्या पूर्ण क्युअर झालेल्या. तर असे जे आजार आहेत तर त्याचा सगळ्यांचा मी डाटा ठेवलेला आहे आणि माझ्याकडे आता जेवढेही 30,000 पेशंट दुरुस्त झालेत त्या सगळ्यांना किती काळ ट्रीटमेंट लागली, त्यांना काय द्यायला लागलं, हे सगळा डाटा सुद्धा माझ्याकडे आहे. तर अशा पद्धतीने जर काम केलं तर आयुर्वेद निश्चितच पुढे जाईल हे मला सांगा. डॉक्टर नेहा यांना तुम्हाला जर संपर्क करायचा असेल तर संपर्क क्रमांक तसंच त्यांचा सगळे सोशल मीडिया हँडल्सचे ॲड्रेस आम्ही दिलेले आहेत, ते तुम्ही नोट डाऊन करून घ्या. तसंच डॉक्टर नेहा या मुंबईत लोअर परेल इथे सुद्धा तुम्हाला उपलब्ध आहेत, तिथे सुद्धा तुम्ही जाऊन भेटू शकता त्यांना. डॉक्टर नेहा, तुम्ही इथे आला त्यासाठी खूप खूप आभार तुमचे. धन्यवाद. यानंतर इथेच थांबतोय. नमस्कार.